today our discussion is specifically around rural Maharashtra. शेतकऱ्यांच्या संबंधित काही अडचणी आर्थिक क्षेत्रामधल्या ज्या जाणवल्या त्या जाणवल्यानंतर त्याला काही पर्याय सापडत नव्हता. आजही अशी अवस्था आहे की शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड त्यांचं एकमेकाशी नातं असलं तरीही शेतकऱ्यांना असं वाटतं की शेअर मार्केट हे काही खरं नाही आहे, काय कधी डुबेल वगैरे अशी एक संकल्पना भीती त्या लोकांमध्ये होती. तुम्ही थोडी कॉस्ट वाचायला जाता, पण जर तुम्ही फंड जर चुकीचा सिलेक्ट केला त्याची कॉस्ट तुम्हाला जास्त पडते. मागच्या 5 वर्षात एक अवेअरनेस जो खूप वाढला आहे पब्लिकमध्ये तो म्हणजे डायरेक्ट प्लॅन वर्सेस रेग्युलर प्लॅन. रेग्युलर प्लॅनमध्ये कमिशन असतं, डायरेक्ट प्लॅन नसतं. खूप लोकांना माहिती झालं आहे, इस्पेशली अर्बन एरियाजमध्ये. पण रुरलमध्ये कितपत अवेअरनेस आहे आणि तुम्ही कसं डील करता याच्यासोबत? Hello and welcome to The Fine Print. This is Neil Borate and today we're going to have a very unusual conversation. Most of my podcasts in the past have talked about very, very specialized areas like global investing or SIFs. But the work of financial inclusion in India that is going on as we speak is being done by folks across the country, and today our discussion is specifically around rural Maharashtra. So the rest of the podcast will be in Marathi, but just to complete my introduction, we are joined today by Mr. Avinash Sabre, who initially began his career in irrigation, then he moved on to loans and lending, and then eventually mutual fund distribution. And his son Shreyas, who's joined him after completing his CFA and NISM as well. Welcome, sir. सर, आधी तुमचं एक इंट्रोडक्शन द्या की तुमचं करिअर कसं पुढे गेलं फ्रॉम युअर इरिगेशन डेज. धन्यवाद. मी अविनाश साबरे, आय एम ॲग्रिकल्चर इंजिनियर. सुरुवातीच्या काळामध्ये मी ड्रिप इरिगेशन सिस्टम्स डिस्ट्रीब्युशनमध्ये काम केलं. त्यामध्ये राहुरी परिसरामध्ये जवळपास 100च्या प्लस खेड्यांमध्ये शेतकऱ्यांशी संपर्क आला त्या माध्यमातून, आणि ते संपर्काचा उपयोग मला पुढील जीवनामध्ये असा झाला की शेतकऱ्यांच्या संबंधित काही अडचणी आर्थिक क्षेत्रामधल्या ज्या जाणवल्या त्या जाणवल्यानंतर त्याला काही पर्याय सापडत नव्हता. आणि योगायोगाने माझा संपर्क या माध्यमातून बँकांशी आला, आणि 2006-07ला फायनान्शियल इन्क्लुजन ज्यावेळेस बँकांनी RBIने लागू केलं त्यावेळेस राहुरीच्या स्टेट बँकेच्या शाखेमध्ये बिझनेस फॅसिलिटेटर म्हणून माझी नेमणूक करण्यात आली. सर, आधी राहुरी कुठे हे आपल्या ऑडियन्सला सांगूयात. राहुरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर ते शिर्डी या दरम्यान अहिल्यानगरपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तिथे सगळा त्या काळामध्ये जास्त ऊस उत्पादक शेतकरी होता. हळूहळू आता काही फळबागा आणि भाजीपालांचे पण उत्पादक शेतकरी झालेले आहेत. ज्या काळामध्ये आम्ही 2006-07ला फायनान्शियल इन्क्लुजननंतर भारतीय स्टेट बँकेच्या राहुरी शाखेमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या ज्या गरजा असतात, जसं की पीक कर्ज असेल, पाईपलाईनचं कर्ज असेल, ट्रॅक्टरचं कर्ज असेल, फार्म हाऊस असेल, या सगळ्यांना बँकांच्या मार्फत कर्ज उपलब्ध करून देणे आणि त्यांची गरज भागवणे हे माझं सुरुवातीच्या काळामध्ये बिझनेस फॅसिलिटेटर म्हणून मी त्या काळात काम केलं. ठीक आहे. तर आता तो काळ जरा जाणून घेऊयात, कारण शेतकऱ्याच्या आयुष्यात माझ्या माहितीप्रमाणे जे पैसे येतात ते वर्षातनं एकदाच किंवा दोनदाच येतात, जेव्हा पीक तयार असतं विकायला. आणि त्यामुळे कर्ज लागतं. पण त्या कर्जाचे दर हे सबसिडाईज असतात, त्यामुळे कमी दरांनी दिले जातात. पण तुम्ही जसं आधी म्हणाला की इतर जर शेताचं डेव्हलपमेंट करायचं असलं तर त्याचा जो रेट असतो तो जास्त असतो. तर जरा अजून सांगता का त्याच्याबद्दल? पीक कर्ज जे देत होतं त्यावेळेस बऱ्याच वर्षापासून शासन त्याला व्याजाची सबसिडीची सवलत देते, तेव्हा पीक कर्ज सहसा उपलब्ध होत होतं. परंतु नुसतं पीक कर्ज आणि शेतकऱ्याची गरज भागत नाही. त्याला ड्रिप इरिगेशन असेल, लिफ्ट इरिगेशन असेल, आमच्याकडे मुळात धरणं आहे, त्या मुळात धरणावरून पाईपलाईन करण्याकरता लागतं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करण्याकरता त्याला ट्रॅक्टर लागेल, नंतर बऱ्याचशा इन्स्ट्रुमेंट्स लागतात. तर याच्याकरता मध्यमुदत कर्जही दिली द्यायची. तर त्या मध्यमुदत कर्जाचा व्याजदर हा आवाक्याच्या बाहेर होता त्या काळामध्ये. किती होता ते? साधारणतः 12 ते 14% हा त्यावेळेस मध्यमुदत कर्जाचा व्याजदर होता. आणि मग तो कर्ज घ्यायला शेतकरी थोडासा, मुळामध्ये शेतकरी कर्ज जास्त घेतच नव्हता, आणि मग त्यामुळे डेव्हलपमेंट त्या अर्थाने तशी होत नव्हती. बरं, तो काळ होता तुमचा इरिगेशन. ते हां. आणि मग
तुमचं शिफ्ट कसं झालं? हां, मग योगायोगाने काय झालं की जसं जसं मी या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी जवळ गेलो आणि मग त्यांच्या गरजा, मग ते गरजा ओळखता ओळखता लक्षात असं आलं की जो पैसा येतो ते कुठं ठेवता, ह्याचं जेव्हा मला लक्षात आलं की त्या काळामध्ये जिल्हा सहकारी बँका आणि राष्ट्रीयकृत बँका या 2च ठिकाणी फिक्स डिपॉझिट केलं जायचं. आणि मग फिक्स डिपॉझिटचा त्यावेळेचा व्याजदर आणि जी काही त्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न असेल, मुलाचं शिक्षण असेल किंवा त्या स्वतःच्या निवृत्तीकरता त्याला जी काही फंड गोळा करायचा तो त्या FDच्या माध्यमातून करायचा. आणि मग ज्यावेळेस त्याला ती गरज असायची त्यावेळेस जर महागाईचा दर विचार करतात तर त्याचा मेळ कुठे बसत नव्हता. आणि मग असं लक्षात आलं की याला कुठेतरी पर्याय आपण दिला पाहिजे शेतकऱ्यांना. आणि मग बँकांच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही क्रॉस सेलिंग पण करायचो ग्राहकांना, मग क्रॉस सेलिंग करता करता म्युच्युअल फंड हा ऑप्शन्स माझ्या डोळ्यासमोर आला की हो, हा पर्याय आपण शेतकऱ्यांना देऊयात की जेणेकरून महागाईच्या दराला बीट करून शेतकऱ्याला पैसे योग्य वेळीस योग्य रक्कम हातामध्ये उपलब्ध होईल असा विचार माझ्या मनात आला. आणि मग त्या दृष्टीने मी प्रवास माझा म्युच्युअल फंडचा सुरू केला साधारणतः 2010-11च्या आसपास. 10-11च्या आसपास. आणि तेव्हाची प्रोसेस ही सगळी कागदोपत्री असेल, म्हणजे ऑनलाईन डिजिटल काहीच नसेल. नव्हतं. हो. मग तेव्हा तुम्ही जेव्हा बोलायचं शेतकऱ्यांशी तेव्हा कसं ते मानायचे? कारण हे नवीनच सगळं प्रकार होता. हो, अतिशय. एकतर काय होतं की ग्रामीण भागामध्ये म्युच्युअल फंडमध्ये किंबहुना आजही अशी अवस्था आहे की शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड त्यांचं एकमेकाशी नातं असलं तरीही शेतकऱ्यांना असं वाटतं की शेअर मार्केट हे काही खरं नाही आहे, काय कधी डुबेल वगैरे अशी एक संकल्पना, भीती त्या लोकांमध्ये होती. पण मग मला थोडंसं आधी एज्युकेट करावं लागलं, त्या शेतकऱ्यांना मला आधी सुशिक्षित करावं लागलं या संदर्भामध्ये की म्युच्युअल फंड हा कन्सेप्ट कसा आहे. मग मी त्यांना एक पॅरलल उदाहरण द्यायचो की जास्त टेक्निकल मध्ये जाण्यापेक्षा त्यांना लॉजिकल उदाहरणं देणं मला गरजेचं वाटत होतं. मग मी त्यांना ते लॉजिकल उदाहरण असं द्यायचो की म्युच्युअल फंड हा संकल्पना अशी आहे की जसं आमच्या ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष शेती करणं आणि वाट्याने शेती करायला देणं हा फरक असतो. प्रत्यक्ष शेती करणे म्हणजेच जवळपास शेअर मार्केटसारखं असेल. ह्या दोन्ही गोष्टीला 3 पॅरामीटर्स असतात. एक तर पैसा लागतो, वेळ द्यावा लागतो, नॉलेज लागतं. ह्या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहे तो उत्कृष्ट शेती करू शकतो आणि तो उत्कृष्ट शेअर मार्केटमध्ये काम करू शकतो. पण चौथी कॉमन गोष्ट अशी आहे की ती नॉट डिरेक्टली पण इनडायरेक्टली ते गॅम्बल्डच आहे. जसं की कधी कधी बघा टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावे लागतात, इतकं बाजार कोसळतात आणि कधी कधी 2,000 रुपये क्रेट जातो टोमॅटोचा. तसंच शेअर मार्केटमध्ये होतं, कधी कधी रात्रीतून करोडपती होतो आणि कधी कधी रात्रीतून त्याचे पैसे संपून जातात. सो हे झालं शेअर मार्केट. आणि वाट्याने शेती करायला देणं म्हणजे काय असतं की मी स्वतः माझा व्यवसाय करतोय, माझी गावाकडे शेती, मी काय केलं, मला शक्य नाही, माझं 60-70 किलोमीटरवर गाव आहे, मी काय केलं एका वाटे करायला शेती करायला दिली आणि त्याच्याकडून एक फिक्स मला से की 20,000 रुपये पर एकर पर इयर मला तू दे, बाकी तिकडे तू आपल्या शेतात वेडी बाबळ लाव नाही तर द्राक्ष लाव, मला काही त्याच्याशी घेणं नाही. बरोबर. त्या टाईपमध्ये हा म्युच्युअल फंड कन्सेप्ट आहे. तुम्ही काय करता, एका म्युच्युअल फंड कंपनीकडे ते पैसे देतात, ती म्युच्युअल फंड कंपनी वाटेकरी म्हणून काम करते तुमची. असा एक संकल्पना थोडीशी मी त्यांना लाभवली. आणि त्यानंतर मग की तुम्ही निश्चिंत आहात. एकतर म्युच्युअल फंड कंपनी म्हटलं की त्यांना असं वाटायचं की जसं मी म्हणालो की शेअर मार्केट हे डुबतील, मग त्यांना सांगावं लागायचं की म्युच्युअल कंपनी हा एक ट्रस्ट आहे. हा ही ट्रस्ट असल्या कारणाने याचा पैसा तुमचा कुठे जाणार नाही. जरी त्या ट्रस्टने उभारलेली कंपनी जरी काही कारणास्तव बाजारातून बाहेर गेली किंवा से की बुडाली, असं क्षणभर धरूया आता, पण तरी तुमचा पैसा कुठे जाणार नाही, कारण तुमचा पैसा त्या ट्रस्टच्या अकाउंट असला असतो म्युच्युअल फंडच्या. हे हळूहळू मला त्यांना एज्युकेट करावं लागलं. आणि मग सुरुवात कोणी 1,000 रुपयांनी कर, कोणी 5,000 रुपये दे, मग त्यांचा फॉर्म भरून घ्यायचा. बऱ्याच वेळा तर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातीच नसायची, मग त्यांची जिल्हा सहकारी बँकात खाते, त्यावेळेस ती तेवढं टेक्नोसॅव्ही नव्हते बँका त्यावेळेस. मग त्यांचं खाते उघडून देणं, तो फॉर्म भरून देणं, खाते उघडणे, मग ते हे सगळं करणे, मग तिथून चेक घेणे, मग तो फॉर्म भरणे, हे सगळ्या प्रोसेस करत करत बरीच तर शेतकरी तर काय करायचे त्या काळामध्ये, मार्केट कमिटीत गेला शेतकरी की त्याला रोख रक्कम मिळायची, पट्टी म्हणतो आम्ही त्याला, ती पट्टी रोख मिळायची, तो घेऊन यायचा पैसे आमच्याकडे घेऊन यायचा, हे पैसे साहेब टाकून द्या 50,000 रुपये. मग आम्ही
म्हणायचो नाही तुम्ही चला. मग माझा ऑफिसचा माणूस जायचा बँकेत, त्याच्या खात्यात भरून द्यायचा आणि मग तो चेक घेऊन असं करायचो आम्ही. पण मला एक सांग, आधीच्या काळात कॅश हे का ठराविक प्रमाणात अलाउड होती ना हो, म्युच्युअल फंड? 50,000पर्यंत विदाऊट पॅन कार्ड इन्व्हेस्टमेंट अलाउड होती काही काळापर्यंत. नंतर मग ती 20,000 केली आणि नंतर मग कम्प्लिटली बंदच केली. विदाऊट पॅन कार्ड इन्व्हेस्टमेंट नाहीच मग. पॅन कार्ड एक झालं, पण कॅश देऊन युनिट्स अलॉट होणं असं कधीच नाही, नव्हतं का? कधीच नव्हतं. सुरुवात जसं मला आठवतं तसं कधीच नव्हतं. सगळा व्यवहार हा खात्यातूनच होता. बर. आणि मग तसंच तुम्ही 17पर्यंत कंटिन्यू हो, हा प्रवास चालू झाला होत असताना मग एक दिवस असा आला की आपण आता हे करत आहोत. आता हे करत असताना आपल्याला कुठेतरी या क्षेत्रामध्ये मुलं माझी मोठी होत होती. हा मुलगा मला या क्षेत्रात आणायची माझी प्रामाणिक इच्छा होती की क्षेत्र छान आहे आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये याची गरज आहे. शहरी भागामध्ये सगळं उपलब्ध आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या शेतकऱ्याचं जर आर्थिक सुबत्ता मला करायची असेल तर जरी त्याच्या पिकाचे उत्पादन होत असली तरी त्याने ती गुंतवणूक योग्य ठिकाणी केली तर त्याला आर्थिक सुबत्ता येईल आणि याच्याकरता माझ्या मुलालाही मी आणावं अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. त्यामुळे मग मुलांनीही ती माझी इच्छा ग्राह्य धरली आणि त्यांनी त्याचा प्रवास सुरू केला तसा राईट या क्षेत्रामध्ये. तर श्रेयश, तुझं आधी शिक्षण सांग आणि मग 17पासून तू कसं स्टार्ट केलंस ते सांग. हो, मी सुरुवातीला केमिकल इंजिनिअरिंग केलं NIT सुरतकल कर्नाटकामधून. आणि त्या एज्युकेशन म्हणजे कॉलेज करतानाच असं लक्षात आलं माझा इंटरेस्ट फायनान्स साईडला आहे. तर मग MBA करायचं आणि हा डोक्यात विचार असताना वडिलांनी सांगितलं की आपण या सेक्टरमध्येच पुढे काहीतरी करू शकतो. मग त्यावेळेस मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं सेक्युरिटीज मार्केट्समध्ये, NISM म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेक्युरिटीज मार्केट्स, जे की सेबीचंच एज्युकेशनल इनिशिएटिव्ह आहे. मग ते करत असताना मी सोबत CFA 2 लेवल कंप्लीट केल्या. CFA चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट, जे USचं बोर्ड देतं, जे मला पूर्ण वर्ल्ड रिकग्निशन भेटतं लेवल 3 कंप्लीट झाल्यावर. सो मग हे एज्युकेशन मी कंप्लीट केलं आणि याचा मला असा फायदा झाला की आधी फार्मर्स फक्त मेनली आमच्याकडे इन्व्हेस्ट करायचे. आता रुरल एरियातले सगळ्या टाईपचे बिझनेसेसवाले, इन्कमवाले सुद्धा आमच्याकडे स्टार्ट झाले. हां, ते मला थोडंसं सांग की प्रोफाईल तुमच्या कस्टमर्सची कशी बदलली आहे. म्हणजे आपल्याला फार्मर्स पण वाटतं, तर अनेक लोक जसं तू म्हणालास की खूप मोठ्या जमिनी आहेत, 50 एकर 60 एकर, आणि त्यांचे इन्कम्सही म्हणजे 50 लाखच्या पुढेही असतात. तर मला प्रोफाईल सांग कस्टमरची. प्रोफाईल्स शेतकरी आहेत ज्यांचे म्हणजे जे पार एकदम मिनिमल 500पासून सुद्धा SIP करतात. आणि काही शेतकरी सुद्धा आहेत जे 50 lakhs प्लसचे पण अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करतात. आणि ते सोडले की नंतर बाकी कपडा उद्योगवाले झाले, सलूनवाले झाले, बाकी किराणा स्टोअर्स, या टाईपच्या सगळ्या जेवढंही म्हणजे रुरल एरियात बिझनेस करणार आहेत सगळ्यांनी हळूहळू इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट केलं. आणि मग त्यांना कन्व्हिन्स कसं तू करतोस की शेअर मार्केट आहे पण इतकं रिस्की नाही आहे? तुझ्या वडिलांनी एक उदाहरण दिलं, पण आत्ताच्या जनरेशनचे विचार कसे वेगळे आहेत? आत्ताच्या जनरेशनचं सोबत थोडं हर्डल असं येतं की त्यांना क्विक मनी पाहिजे. ती कन्सेप्ट मला थोडं त्यांना सांगायला थोडंसं हार्ड जातं. बट त्यांना मग मी असं सांगतो की आपण असं करूया की काही अमाऊंट तुम्ही तुमच्या पद्धतीने इन्व्हेस्ट करा आणि काही अमाऊंट मी सांगतो तशी इन्व्हेस्ट करा आणि मग रिझल्ट ओरिएंटेड तुम्ही पुढे डिसिजन्स घ्या. याचं हे तरी मी 3 वर्ष त्यांना सांगितलं होतं की 3 वर्षानंतर आपण डिस्कशन्स करू. बट विदिन 1 year आम्हाला चांगले रिझल्ट्स आले की त्यांनीच मग हळूहळू इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायला चालू केलं. पण एक गोष्ट ह्यातून दिसते की कोणाचा ट्रस्ट एका दिवसात नाही बनत नाही, त्याला वर्ष लागतात. हो, बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅन्डेमिक नंतर व्हिडिओ KYC आल्यामुळे आणि ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे सोपं झालं आहे नाही का? म्हणजे त्यांनी फरक पडला आहे का तुमच्या बिझनेसमध्ये? नाही, फरक नाही पडला. आमच्या एरियामध्ये असं आहे की कितीही टेक्नॉलॉजी आली त्यांना एक माणूस पाहिजे ज्याच्यावर ते विश्वास करतील. मग टेक्नॉलॉजी त्यांना एकतर बऱ्याच लोकांना कितीही टेक्नो सेव्ही असले तरी त्यांना समजायला फोन आलेत आता. हो, नाही त्यांना म्हणजे किती असलं तरी त्यांना असं असतं की
आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही डिसाईड करून द्या सगळं. मग आपण त्यांना आपले काही म्हणजे ॲप्लिकेशन्स वगैरे देतो जिथे ते इन्व्हेस्टमेंट बघू शकतात मोबाईलवर. तर त्यांना पण थोडं आम्ही टेक्नो सॅव्ही केलं आहे, त्यांनाही त्याच्यात थोडं एज्युकेट केलं आहे. काहींना तर आम्हाला ईमेल्स पण बनवून द्यावे लागतात आणि मग त्यांना आपलेच एक थर्ड पार्टीज थ्रू ॲप्स बनवून त्यांना जिथे व्हॅल्युएशन दिसेल सगळे त्यांचं ते पण त्यांना द्यायला आम्ही स्टार्ट केलं. ओके. आणि कोणत्या प्रकारचे फंड्स लोक ग्रामीण भागात जास्त घेतात? नाही, त्यांचं जनरली असं असतं की तुम्ही डिसाईड करा. मग आम्ही त्यांच्यासोबत डिस्कशन करतो की तुमचे पुढचे येणाऱ्या काळातले 3 वर्ष, 5 वर्ष किंवा 10 वर्ष असे काही प्लॅन्स आहेत का? मग ते डिस्कशननुसार आम्हीच त्यांना फंड्स असे सजेस्ट करतो. एक सांगतो की आम्हाला असं वाटतं की या टाईप्समध्ये तुम्ही एवढं असं ॲलोकेशन ठेवलं पाहिजे. मग तशानुसार ते डिसिजन घेतलं जातं. म्हणजे मी जनरली त्यांना फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप्स, हायर रिस्क साईड सध्या देत नाही आहे जोपर्यंत त्यांना कम्फर्ट येत नाही. किंवा हायब्रिड फंड्स. हो, किंवा हायब्रिड फंड्स. काहींना बॅलन्स ॲडव्हान्टेज पण देतो. ज्यांना काही असे पण असतात रिटायर्ड झाल्यानंतर आमच्याकडे येतात, म्हणतात की आम्हाला पेन्शन टाईपमध्ये फंड्स पाहिजे. तर त्यांना मग बॅलन्स ॲडव्हान्टेजमधून SWP करून देणं, हे असं जास्त रिस्की साईडला सध्या नाही ठेवलं आहे. शेअर्स मागच्या 5 वर्षात एक अवेअरनेस जो खूप वाढला आहे पब्लिकमध्ये, तो म्हणजे डायरेक्ट प्लॅन वर्सेस रेग्युलर प्लॅन. रेग्युलर प्लॅनमध्ये कमिशन असतं, डायरेक्ट प्लॅन नसतं. हे खूप लोकांना माहिती झालं आहे, इस्पेशली अर्बन एरियाजमध्ये. पण रुरलमध्ये हे कितपत अवेअरनेस आहे आणि तुम्ही कसं डील करता ह्याच्यासोबत? हो, नाही, रुरलमध्ये पण अवेअरनेस आहे याचा. स्पेशली माझ्या जनरेशनचे जे लोक आहेत +3 +-3 या सगळ्यांनाही अवेअरनेस आहे. हा क्वेश्चन मला नेहमी येतो की आम्हाला जर डायरेक्ट अवेलेबल आहे तर आम्ही तुमच्या थ्रू का करावं? सो मी त्यांना सेम असंच सांगतो की तुम्ही थोडी कॉस्ट वाचवायला जाता, पण जर तुम्ही फंड जर चुकीचा सिलेक्ट केला त्याची कॉस्ट तुम्हाला जास्त पडते. फॉर एक्झाम्पल, एकानी त्यांना 3 वर्षाचंच ओनली इन्व्हेस्टमेंट करायची होती. ते काय करतात, गुगलवर जस्ट टाईप करतात बेस्ट परफॉर्मिंग फंड्स आणि मग त्याच्यात लास्ट 3 इयर्समध्ये ज्यांनी रिटर्न्स चांगले दिले तो फंड डायरेक्टली सिलेक्ट करतात. तर 3 वर्षासाठी त्यांनी स्मॉल कॅप सिलेक्ट केला आहे, तर त्यांच्यासाठी तो सुटेबल नव्हता. ह्याची कॉस्ट त्यांना खूप जास्त पडली. मग ह्या थ्रूच मी एक्झाम्पल थ्रू त्यांना गाईड करतो की तुम्ही कॉस्टच वाचवायची आहे तुम्हाला, तर तुम्ही जिकडे म्हणजे जास्त कॉस्ट जाणार आहे ते वाचा. असं आम्ही त्यांना डायरेक्ट आणि रेग्युलरचं एक्झाम्पल देतो. तरी काही लोक नाही ऐकत, तर त्यांना विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल की तुम्ही काही थोडे करा आणि थोडे आमच्या थ्रू बघा डिफरन्स. बरोबर. आता आपण होरायझन्सबद्दल बोललो की असं समजलं जातं अमंग सम AMCs की नाही, रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजे त्यांना फक्त ठराविक प्रोडक्ट्सच समजतील किंवा द्यायचे. पण ॲक्च्युली ती प्रोफाईल चेंज होती आहे आणि आज ग्लोबल इन्व्हेस्टिंग तिथेही जाऊ शकतं. तर तुला काय वाटतं की लोक समजतील का हे नवीन प्रॉडक्ट्स आणि त्याचे बेनिफिट्स? हो, आमच्या इकडे तसंही मला सगळ्यांना इव्हेंच्युअली एज्युकेट करावं लागतं आहे. त्यांना ऑलरेडी मी FD थ्रू म्युच्युअल फंडपर्यंत आम्ही एज्युकेट केलं आहे, तर याच्यातसुद्धा आम्ही पुढे एज्युकेट करू शकतो. स्पेशली तुमच्या गायडन्ससोबत वगैरे ग्लोबल इन्व्हेस्टमेंट आपण त्यांना स्टार्ट करू शकतो. काहींना मी रिस्क ज्यांना रेडी होते ऑलरेडी स्टार्ट केलेलं जानेवारी-फेब्रुवारीमध्ये काही US टेक ग्रेटर चायनाच्या फंड्स थ्रू. दॅट्स फॅन्टॅस्टिक टू हिअर. म्हणजे लोकांचं जे एक प्रीकन्सेप्शन आहे की थ्रू आउट इंडिया रिटेल इन्व्हेस्टर्स कॅन ऑल्सो अंडरस्टँड की आउट ऑफ इंडिया पण काही चांगले कंपनीज आहेत, तर तिथेही तुम्ही गुंतवणूक करून यू कॅन गेट गुड रिटर्न्स. आणि तसंच SIFचं पण होऊ शकतं की आहे तो थोडा कॉम्प्लेक्स प्रॉडक्ट, पण त्यांनी जर रिटर्न्स वाढले लोकांचे तर घेतील. हो, ते पण घेतील. तिसरा एक पार्ट फायनान्शियल प्लॅनिंगचा असा आहे की विल्स आणि एस्टेट प्लॅनिंग, की इफ यू आर नो मोर, एक विल असलं की ते भांडणं कमी होतात, डिस्प्यूट्स कमी होतात. तुम्हाला स्पेशली फार्मिंगमध्ये तर जमिनीचा विषय असतो, तर ते असणं गरजेचं आहे. तर सो फार चित्र काय तुम्हाला दिसलं की जेव्हा कोणाची मृत्यू होते आणि पुढच्या जनरेशनला ते सगळे इश्यूज येतात, कसे डील करायचे, काय प्रॉब्लेम्स यायचे? ग्रामीण भागामध्ये हा खूप मोठा वादाचा मुद्दा झालेला आहे की आपण काही वेळा TV वर पण बघतो की बहीण भावाची भांडणं होतात, मारामाऱ्या होतात. त्याच्यामुळे आजच्या येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानानुसार आपण
प्रत्येक कुटुंबाने, ग्रामीण भागातल्या, नुसतं शेतकऱ्याने तर प्रत्येक कुटुंबाने मृत्यूपत्र हे निश्चित केलंच पाहिजे. आणि ती काळाची गरज आहे. नुसती आपल्या ज्या मालमत्ता आहेत त्या नाहीच, तर आपल्या इतर ज्या गुंतवणूक आहेत त्याचा पण त्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी तर असं म्हणेल की हा अतिशय मृत्यूपत्र करणं अतिशय योग्य आणि सुलभतेने पुढच्या पिढीला हस्तांतर होण्याकरता योग्य मार्ग आहे आणि तो निश्चित आपण अवलंबणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. राईट. श्रेयस, काही शेवटचे विचार की व्हॉट इज द रोड अहेड फॉर यू गाईज? हो, फर्स्ट आत्ता तर आम्ही फोकस थोडा ग्रामीण भागात पण करणार आहे. काही सब ब्रोकर्स वगैरे अपॉइंट करून, जेणेकरून ग्रामीण भागात सुद्धा एम्प्लॉयमेंट वाढेल किंवा त्यांना एज्युकेशन द्यायला स्टार्ट करूया. आणि काही बियॉन्ड 30 सिटीजमध्ये सुद्धा आम्ही हळूहळू एक्सपांड करायला स्टार्ट करतो आहे. प्लस आता इंडियन मार्केट थ्रू बऱ्यापैकी आम्ही सॅच्युरेशन केलं आहे आमच्या क्लायंट बेसला. तर त्यांना नेक्स्ट आहे की आता आपण ग्लोबली इन्व्हेस्टमेंट करायचं. तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना थोडं इनिशिएट करणार. प्लस SIF प्रोडक्ट्स आले. काही क्लायंट्सचं आता असं झालं आहे की जे ओव्हर अ डिकेड आहेत, त्यांचं आहे की आता म्युच्युअल फंड भरपूर झाला, आम्हाला दुसरं पण काहीतरी ऑप्शन्स पाहिजे. सो त्यासाठी आपण मग SIF, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट, PMS सर्व्हिसेस या सगळ्यावर सुद्धा वर्क करतो आहे. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. थँक्यू नील. थँक्यू सर.